चला तर मित्र, आज आपण ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट विषयी माहिती पाहणार आहोत. तर ताळेबंद म्हणजेच स्थिती विवरण व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये आणि कंपनी, संस्था यांच्यामध्ये बॅलन्स शीट तयार केली जाते. त्याला ताळेबंद असं म्हणतात. तर ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट हा कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आरसा आहे. यात मालमत्ता म्हणजे असेट म्हणजे संपत्ती, दायित्वे म्हणजेच लायबिलिटी म्हणजेच देयता आणि भागधारकांची इक्विटी म्हणजे शेअर, भाग, समहक्क भाग ज्याला आपण म्हणतो, अग्रहक्क भाग ज्याला आपण म्हणतो. समहक्क भाग म्हणजे हे कंपनीचे काय असतात, खरे मालक असतात, आणि अग्रहक्क भाग हे कंपनीचे काय असतात, देयता असतात. तर इक्विटी याचे तपशील दिले जातात. महत्वाचे म्हणजे ताळेबंद नेहमी संतुलित असतो आणि ताळेबंदाच्या दोन बाजू असतात. एक बाजू म्हणजे संपत्ती आणि दुसरी बाजू म्हणजे देयता ज्याला आपण लॅबिलिटी म्हणतो. तर या दोन्ही बाजूंची जेव्हा आपण बेरीज करतो तर ती सारखी येते. यालाच आपण ताळेबंद बॅलन्स शीट असं म्हणतो. तर ताळेबंद बॅलन्स शीटचं सूत्र जर करायचं झालं तर मालमत्ता बरोबर दायित्वे म्हणजे देयता प्लस इक्विटी म्हणजे शेअर. आता ताळेबंद म्हणजे काय, तर ताळेबंद हा फायनान्शियल स्टेटमेंट आहे जो कंपनीच्या विशिष्ट क्षणी आर्थिक स्थितीचे चित्र दाखवतो. म्हणजे विशिष्ट वित्तीय वर्षाचं आर्थिक स्थितीचं चित्र दाखवतं. गत वर्ष आणि चालू वर्ष याचं काय आहे, तर तो चित्र दाखवत असतो. यात कंपनीकडे काय आहे, असेट काय आहे, कंपनीमध्ये किती मालमत्ता आहे, जमीन किती आहे कंपनीची, संयंत्र काय काय आहे, काय देणे आहे. आता देणे आहे, लॅबिलिटी म्हणजेच देयता, काय काय देणे आहे, किती अग्रहक्क भाग आहेत, किती समहक्क भाग आहे, देयता किती आहे, क्रेडिटर्स किती आहेत. तर ही सगळी लॅबिलिटी आणि मालकांचे उरलेले हक्क म्हणजेच इक्विटी दाखवले जातात. याला फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट असेही म्हणतात. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद स्थिती विवरणच्या काही व्याख्या आहेत, ते आपण बघणार आहोत. बॅलन्स शीट इज अ मिरर ऑफ फायनान्शियल पोझिशन म्हणजेच ताळेबंद हा आर्थिक स्थितीचा आरसा आहे. इट शोज असेट अँड लायबिलिटी ऑन अ गिवन डेट म्हणजे दिलेल्या तारखेला मालमत्ता व दायित्वे दाखवतो. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल हेल्थ. ताळेबंद हा आर्थिक आरोग्याचा अहवाल आहे. इट बॅलेन्स असेट विथ लायबिलिटी अँड इक्विटी. मालमत्ता इज इक्वल टू दायित्वे प्लस इक्विटी. इट इज ऑल्सो कॉल्ड पोझिशन स्टेटमेंट, याला स्थिती पत्रक असेही म्हणतात. आता आपण याचे काही उद्देश आहेत ते पाहणार आहोत. बॅलन्स शीट, स्थिती विवरण, ताळेबंदाचे उद्देश. तर पहिला उद्देश आहे फायनान्शियल पोझिशन म्हणजेच वित्तीय स्थिती. शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस ऍट अ स्पेसिफिक डेट. एखाद्या ठराविक तारखेला व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे तर हे दर्शवित असतो. हे त्याचं काय आहे, उद्देश आहे. दोन, असेट अँड लायबिलिटी प्रोव्हाइड्स डिटेल ऑफ असेट ओन्ड अँड लायबिलिटीज ओड. मालमत्ता व देणी याची सविस्तर माहिती देते. तीन, कॅपिटल इन्फॉर्मेशन शोज द ओनर्स कॅपिटल अँड रिव्हर्स. मालकाचे भांडवल व राखीव निधी दाखवते, किंवा मालकाजवळ किती भांडवल आहे, भांडवल जे काही भागांमध्ये मागवलेले असते, समहक्क भागामध्ये, अग्रहक्क भागामध्ये, बंधपत्रामध्ये इत्यादी मध्ये, आणि राखीव निधी किती आहे, जेणेकरून आपल्याला
कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये काही धोका निर्माण झाला तर त्यासाठी काही राखीव पैसा म्हणून जमा केलेला असतो, त्यालाच आपण राखीव निधी म्हणत असतो. तर ते दाखवते, हा त्याचा उद्देश आहे. 4. डिसिजन मेकिंग म्हणजेच निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. तर हेल्प्स मॅनेजमेंट इन मेकिंग फायनान्शियल डिसिजन, व्यवस्थापनाला आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते, किंवा आपल्या व्यवसायाची, व्यापाराची किंवा कंपनीची स्थिती या प्रकारची आहे, संपत्ती व देयतेची, तर त्यानुसार निर्णय घेण्यास ते मदत करत असते. 5. सोलवन्सी चेक म्हणजेच जे काही देणी असतात, देणी फेड, indicates whether the business can meet its obligations, म्हणजे व्यवसाय आपली देणी फेडू शकतो का हे दर्शवते. 6. इन्व्हेस्टमेंट अनालिसिस म्हणजे गुंतवणूकदारांचा अंदाज. असिस्ट इन्व्हेस्टर इन जजिंग द फायनान्शियल स्ट्रेंथ, गुंतवणूकदारांना आर्थिक सामर्थ्याचा अंदाज घेण्यास मदत करते. 7. क्रेडिट वर्थीनेस हेल्प्स क्रेडिटर्स टू नो द रिपेमेंट कॅपॅसिटी, सावकारांना परतफेडीची क्षमता समजण्यास मदत करते. आता कंपनी, व्यापार, व्यवसाय यामध्ये काय होते, काही सावकार असतात, म्हणजे आपले ते धनको असतात, क्रेडिटर्स असतात, आपण त्याच्याकडून पैसा उधार घेतलेला असतो, तर त्यांना तो परतफेड करावा लागत असतो. तर यासाठी सावकारांना परतफेडीची क्षमता समजण्यास मदत करते, हे याचं काय उद्देश आहे ताळेबंदाचं. त्यानंतर 8. कॉम्पेरेटिव्ह स्टडी, जे काही आपण कॉम्पेरेटिव्ह म्हणजेच तुलनात्मक अभ्यास, इनेबल्स कम्पॅरिझन ऑफ फायनान्शियल पोझिशन ओव्हर इयर्स, वेगवेगळ्या वर्षातील आर्थिक स्थितीची तुलना करता येते. आता मागील समजा गत वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये आणि मागील 5 वर्षामध्ये काय आपल्या संपत्ती व देयतेची स्थिती होती, हे आपण पाहून त्यानुसार आपण तुलना करू शकतो की यावर्षी चालू वर्षामध्ये काय संपत्ती आणि देयतेची स्थिती आहे, हा त्याचा उद्देश आहे. 9. लिगल रिक्वायरमेंट म्हणजे कायद्याने बंधनकारक, मॉनिटरी ऑफ कंपनीज अंडर लॉ, कायद्याने कंपन्यांसाठी ताळेबंद तयार करणे बंधनकारक आहे. कारण कोणत्याही व्यवसायाला, व्यापाऱ्याला किंवा कंपनीला आपलं इन्कम किती आहे हे दाखवण्यासाठी आपली अंतिम खाती तयार करावी लागतात, ज्यामध्ये आपण व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद तयार करत असतो, ज्याला आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणत असतो. तर ही त्यांना प्रत्येक आर्थिक वर्ष म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान 31 मार्चला आपल्याला ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट तयार करावी लागत असते आणि ती सादर करावी लागत असते. तर हा त्याचा उद्देश आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता, इन्ज्युअल ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन बिझनेस, व्यवसायात पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करते. आता याचे काही महत्व आहे ते आपण पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंदाचे स्थितीविवरणाचे महत्व. एक, फायनान्शियल हेल्थ म्हणजे वित्तीय, रिफ्लेक्ट्स द ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ ऑफ द बिझनेस, व्यवसायाची एकूण आर्थिक स्थिती दर्शवते की व्यवसायामध्ये देयता किती आहे, देणी किती आहे आणि संपत्ती किती आहे, याप्रमाणे तो तसंच प्रॉफिट पण किती आहे यामध्ये सर्वसिद्ध तो दर्शवत असते, हे त्याचं महत्व आहे. स्टेक होल्डर कॉन्फिडन्स म्हणजे हितसंबंधाचं जो काही विश्वास निर्माण होतो, बिल्ड्स कॉन्फिडन्स अमॉंग स्टेक होल्डर्स, हे संबंधितांमध्ये विश्वास निर्माण होतो, हे त्याचं महत्व आहे. फ्युचर प्लॅनिंग हेल्प इन प्लॅनिंग फॉर फ्युचर एक्सपेन्शन, भविष्यातील विस्तारासाठी नियोजन करण्यास मदत करते.
म्हणजे ताळेबंदामध्ये जे काही देयता आहे, संपत्ती आहे, प्रॉफिट किती आहे, देणी किती आहे, हे सर्वांचा आपल्याला काय अहवाल दिलेला असतो, त्यावरून ते समजते. तर याचं महत्व आहे किंवा फ्युचरमध्ये काय असेल हे, फ्युचर जे प्लॅनिंग आपण करतो किंवा फ्युचरमध्ये त्या शेअरचे भाव वाढत असतील का, अशा प्रकारे नियोजन करण्यास काय मदत होते. रिस्क असेसमेंट, आर्थिक जोखीम ज्याला आपण म्हणतो. आयडेंटिफाईज फायनान्शियल रिस्क अँड विकनेस, आर्थिक जोखीम व कमकुवत बाजू ओळखते. आता साहजिकच आहे, देणी जास्त जर असेल, संपत्ती कमी असेल, तर आपल्याला आपल्या कंपनीच्या ताळेबंदामध्ये बॅलन्स शीट मध्ये तोटाच दाखवणार आहे. तर त्यावरून आपल्याला समजते की बा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्क असेसमेंट आहे, रिस्क आहे. तर आणि त्याच्यामध्ये कोणती कमकुवत बाजू आहे की बा शेअर होल्डर कमी आहेत, की ज्याला आपण म्हणतो देणी क्रेडिटर्स जास्त आहेत. म्हणजे कंपनीचे जे खरे मालक असतात ते समहक्क भागधारक असतात, आणि अग्रहक्क भागधारक यांना आपल्याला अगोदरच, म्हणजे कंपनी जर बुडत असेल, तर सर्वप्रथम जी काही असेट विकल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना रक्कम द्यावी लागते, आणि नंतर जो पैसा वाचतो तो समहक्क भागधारकांमध्ये वितरित केला जातो. आणि समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात किंवा व्यवसायाचे खरे मालक असतात. तर आर्थिक जोखीम व कमकुवत बाजू यामध्ये ओळखता येते. 5. प्रॉफिटेबिलिटी लिंक, कन्सेप्ट विथ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर अनालिसिस, नफा तोटा खात्याशी जोडून विश्लेषण करता येते. आता हे जे बॅलन्स शीट आहे, हे नफा तोटा खात्याशी जोडून विश्लेषण सुद्धा आपल्याला करता येते की नफा किती आहे, तोटा किती आहे. कारण नफा हा तोटा ताळेबंदालाच, म्हणजे बॅलन्स शीटला स्थानांतरण केला जातो, आणि त्यानंतरच ती दोन्ही बाजू समान येत असते. यानंतर आपण बॅलन्स शीट फॉर्मॅट, म्हणजे ताळेबंदाचं जे काही फॉर्मॅट आहे ते आपण म्हणजे त्यामध्ये काही पदे येतात, त्या पदांचा आपण विचार करू. असेट साईड, मालमत्ता बाजू. तर मालमत्ता बाजू यामध्ये जे मालमत्ता बाजू आहे म्हणजे असेट साईड आहे, त्यामध्ये सगळ्यात अगोदरचं पद आहे फिक्स असेट. फिक्स असेट मध्ये जे काही असते ते स्थिर मालमत्ता असते, जसे की कॅश इन, जसे की बिल्डिंग, इमारत, मशिनरी, अशा प्रकारची पदे ही फिक्स असेट मध्ये येत असतात. ती कंपनीची किंवा व्यवसायाची काय असते, फिक्स असेट असते. त्यानंतर करंट असेट म्हणजे चालू मालमत्ता. करंट असेट मध्ये आपण आपली कॅश, रोख, बँकेतील शिल्लक, त्यानंतर डेप्टर, जे काही आपले ऋण असतात, अशा प्रकारची पदे हे करंट असेट मध्ये येत असते. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक. आता ही गुंतवणूक बऱ्याच प्रकारची असू शकते, एखाद्या बँकेमध्ये बंधपत्रामध्ये असू शकते, किंवा एखाद्या निधीच्या माध्यमातून सुद्धा असू शकते. त्यानंतर इनटेंजिबल असेट म्हणजे अमूर्त मालमत्ता. आता जी मालमत्ता आपल्याला दिसतच नाही, जसे की ख्याती, एखाद्या कंपनीची ख्याती खूप असेल, ख्याती म्हणजेच नावलौकिक मूल्य, ज्याला आपण पेटंट म्हणतो. त्यानंतर आहे प्रीपेड एक्सपेन्स म्हणजेच आगाऊ खर्च. आता कंपनी किंवा व्यवसाय किंवा व्यापारी आगाऊ खर्च सुद्धा करत असतो, जसे की पगार, सॅलरी द्यावी लागत असते, तर ती एका वर्षाची एक्स्ट्रा पण देऊ शकतो, 2 वर्षाची पण देऊ शकतो, याला आपण आगाऊ खर्च म्हणत असतो. ते पण आपली संपत्ती असते. तर ते त्यानंतर वेजेस, म्हणजेच मजुरी सुद्धा आपण आगाऊ देऊ शकतो. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात खर्च, हा सुद्धा आपण
आगाऊ देऊ शकतो, म्हणजेच अगोदरच देऊ शकतो. ही आपली काय असते, संपत्ती असते. त्यानंतर आपण लायबिलिटी बाजू पाहू. तर लायबिलिटी साईडला देणी बाजू म्हणतात, म्हणजे आपली ती देयता असते. त्यामध्ये सगळ्यात अगोदर कॅपिटल म्हणजेच भांडवल. आता भांडवल मध्ये समहक्क भागधारक, अग्र हक्क भागधारक अशा प्रकारचे पदे येतात. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस, म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे राखीव निधी व शिल्लक, म्हणजे जे काही राखीव निधी असतात ते आपण इथे लिहित असतो. तसंच शिल्लक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट मध्ये जे काही नफा किंवा तोटा नफा आलेला असतो तो आपण इथे लिहित असतो. त्यानंतर लॉंग टर्म लायबिलिटी, दीर्घकालीन देणी. आता दीर्घकालीन देणी जसे की 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारची जी काही देणी असते ती सुद्धा आपण इथे लिहित असतो. त्यानंतर करंट लायबिलिटी म्हणजे चालू देणी. आता चालू देणी जसे आपण तिकडं करंट असेट मध्ये बघितलं, डेप्टर, कॅश, बँक अशा प्रकारची पदं येतात. तर करंट लायबिलिटी मध्ये जसे की बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचं कर्ज, एक क्रेडिटर्स म्हणजे धनको, ज्यांच्याकडून आपण पैसे उधार घेतलेले आहेत ते, इत्यादी पदे लायबिलिटी साईडला येतात करंट लायबिलिटी मध्ये. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे अदत्त खर्च, म्हणजे जो थकबाकी खर्च आहे जो आपल्याला मिळालेला नाही आहे, देणे बाकी आहे, म्हणजे आपण तो दिलेला नाही, देणे बाकी आहे म्हणजे तो अदत्त आहे, हे आपली देत आहे. तर ते अशा प्रकारचे खर्च आपण इथे लिहित असतो. जसे की मजुरी अदत्त असेल, थकबाकी असेल तर ती आपल्याला द्यावी लागेल. जसे की पगार अदत्त असेल तर तो आपल्याला द्यावा लागेल. यानंतर आपण ताळेबंद स्थिती विवरण याचं प्रारूप पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जसे की आपण वर लिहितो बॅलन्स शीट, त्यानंतर फॉर द इयर एंडेड म्हणजे 31 मार्च 2026 अशा प्रकारे आपण लिहितो श्री यांचे. अशा 3 लाईनीमध्ये आपण इथं लिहित असतो. आता याच्या डाव्या साईडला म्हणजे हा माऊस कर्सर दिसत असेल तुम्हाला, लॅबिलिटी बाजू आणि ही संपत्ती म्हणजेच असेट बाजू असते. तर सर्वप्रथम आपण लॅबिलिटी बाजू पाहू. यामध्ये पहा सर्वप्रथम कॅपिटल, याच्यामध्ये ऍड नेट प्रॉफिट आपण इथं लिहित असतो. आणि अशाच प्रकारचा दुसरा पण आराखडा येत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रकारचे असे पदे असतात. तर त्यामध्ये सुद्धा हा आपण अप्रोप्रिएशनचा जर प्रॉफिट असेल तर तो तिकडे आपण करंट लायबिलिटी मध्ये लिहित असतो. तर नेट प्रॉफिट यामध्ये प्लस होईल. त्यानंतर इंटरेस्ट इन कॅपिटल म्हणजे भांडवलावरील व्याज, वेतन वर्तन व्याज ज्याला आपण WWV म्हणतो, हे सुद्धा आपण कॅपिटल मध्ये प्लस करत असतो. त्यानंतर सॅलरी, कमिशन, ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. त्यानंतर याच्यातून काही पदे मायनस होतात, जसे की नेट लॉस झाला असेल तर तो भांडवलातून मायनस. त्यानंतर इन्कम टॅक्स, तो त्याच्यातून मायनस करून आपण शेवटी इतर राशी आपण लिहित असतो. त्यानंतर आहे लॉंग टर्म लायबिलिटी. लॉंग टर्म लायबिलिटी मध्ये आपण अनसिक्युअर्ड लोन म्हणजे जो सेक्युअर्ड नाहीये अशा प्रकारचे लोन इथं लिहित असतो. त्यानंतर सेक्युअर्ड लोन, अधिकृत कर्ज ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर मोर्गेज सर्वांना माहीतच असेल की आपण एखादी संपत्ती गहाण ठेवतो आणि त्यावर कर्ज घेत असतो. त्यानंतर डेबेंचर्स म्हणजेच लाभांश, ते पण आपण इथं लिहित असतो. आता हा आराखडा कमी पडला म्हणून मी दुसऱ्या स्लाइड मध्ये टाकलेला आहे. डेबेंचर पर्यंत आलो होतो आपण.
त्यानंतर करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये ऑल प्रोव्हिजन्स म्हणजे सगळ्या प्रकारचे खर्च म्हणजे जे अदत्त असतील ते इथं आपण लिहित असतो. त्यानंतर सनड्राय क्रेडिटर ज्याला आपण धनको म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे आपले धनको असू शकतात किंवा त्यांची नावं सुद्धा असू शकतात, ते आपण इथं लिहित असतो. नंतर बिल पेएबल. आता अगोदर सांगितलंच की सॅलरी पेएबल असू शकते, बिल पेएबल असू शकते, वेजेस पेएबल असू शकते, ते आपण सुद्धा इथं लिहित असतो. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. अगोदर सांगितलेलंच आहे आपण बँकेचं कर्ज जे आहे ते आपण इथं लिहित असतो. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन म्हणजे जे काही एक वर्ष किंवा एका वर्षापेक्षा कमी असतात त्याला आपण शॉर्ट टर्म लोन म्हणत असतो. आणि जे एका वर्षापेक्षा जास्त असतात त्याला आपण लॉंग टर्म लोन म्हणत असतो. तर ते सुद्धा आपण इथं लिहितो. त्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेस. जे ड्युटीज अँड टॅक्सेस असतात ते पण आपण इथं लिहित असतो. यानंतर आपण असेट साईड पाहणार आहोत. म्हणजे संपत्ती बाजू. इथं सगळ्यात वर आपण फिक्स असेट लिहित असतो, ज्यामध्ये आपल्याला व्यवसाय किंवा कंपनी किंवा व्यापारामध्ये आपल्याला जे काही फिक्स असेट असेल ते आपण, जसे की लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि इमारत असेल ते आपण इथं लिहित असतो. प्लांट अँड मशिनरी ते सुद्धा आपण इथं लिहित असतो, जसे की संयंत्र म्हणतो आपण ज्याला मराठीमध्ये. फर्निचर ऑर फिक्चर ज्याला आपण फर्निचर फिक्चर हे सुद्धा आपण इथे लिहित असतो. व्हेकल्स, कार, व्हॅन्स, ट्रक जे काही असेल ते आपण इथे लिहित असतो. जे काही कंपनीची किंवा व्यवसायाची संपत्ती असेल ते आपण इथे लिहित असतो. त्यानंतर गुडविल. गुडविल म्हणजे ख्याती, नावलौकिक मूल्य. पेटेंट म्हणजे बोधचिन्ह ज्याला आपण चिन्ह म्हणत असतो. ट्रेडमार्क ज्याला पेटेंट आणि ट्रेडमार्क जे चिन्ह असते ते आपण इथं लिहित असतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट जे काही कंपनीची किंवा व्यवसायाची इन्व्हेस्टमेंट असेल ते आपण इथं लिहित असतो, जसे की लोन टर्म इन्व्हेस्टमेंट. आता हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, जे काही आपण एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी इन्व्हेस्ट केलेला असतो त्याला आपण आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळत असतो, तर तो आपण इथं लिहित असतो. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. आता एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा जे काही कमी असेल इन्व्हेस्टमेंट ते आपण इथे लिहित असतो. त्यानंतर लोन ग्रँटेड. एक मिनिट. गुडविल, ट्रेडमार्क. त्यानंतर लोन ग्रँटेड हे पण आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला असेट साईडला लिहित असतो. त्यानंतर आहे करंट असेट. करंट असेट आपली कॅश इन हँड म्हणजे हस्तस्थ रोख, हातातील पैसे ज्याला आपण म्हणतो. कॅश ॲट बँक बँकेतील शिल्लक ते पण आपण इथं लिहित असतो. क्लोजिंग स्टॉक ऑर बिझनेस इन्व्हेंटरी म्हणजे शेवटचा माल आणि जो काही स्कंद असतो तो आपण इथं लिहित असतो करंट असेट मध्ये. बिल्स रिसिवेबल म्हणजे प्राप्त विपत्र ते पण आपण इथं लिहित असतो. विपत्र. आता बिल्स रिसिवेबल विपत्र हे एक प्रकारची संपत्ती असते, म्हणजे एका कागदावर ते लिहून दिलेली, जसे आपण स्टॅम्प लिहून देतो त्या प्रकार तशाच प्रकारे हे विपत्र एक आराखड्यानुसार लिहिलेलं असतं. पण ते पण ज्याच्यावर अमाऊंट नमूद केलेली असते, तर ते पण एक प्रकारची संपत्ती आहे. करंट असेट आहे ते पण आपण इथं ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला लिहित असतो. प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे पूर्वदत्त खर्च, म्हणजे पूर्वीच दिलेला. आपण आपल्याला 50 रुपये 500 रुपये द्यायचे होते, पण आपण 1000 रुपये देऊन टाकले, म्हणजे 500 रुपये एक्स्ट्रा देऊन दिले एखाद्या मजुराला किंवा एखाद्या पगारदार व्यक्तीला जो आपल्या कंपनीमध्ये काम करतो त्याला पण दिले. तर ती काय आपली 500 दिले, 500 द्यायचे होते, 1000 दिले, म्हणजे 500 आपण पूर्वीच देऊन दिले, तर ती आपली संपत्ती झाली. तर ती आपण इथं करंट असेट मध्ये लिहित असतो प्रीपेड एक्सपेन्स म्हणून. ॲक्युरेट इन्कम जे ज्या प्रकारे आपल्याला काही याच्या म्हणजे काही कंपनीमध्ये काही
आपल्याला अॅक्युरेट इन्कम सुद्धा होत असतं, जसे की लाभांशावर अर्जित व्याज, म्हणजे आपल्याला व्याज प्राप्त होत असतो. एखाद्या संपत्तीवर फायदा आपल्याला विक्रीनुसार नफा प्राप्त होत असतो, तो आपण सुद्धा इथं लिहित असतो. त्यानंतर आहे सनराय डेप्टर, विविध प्रकारचे ऋणको. आता आपले ऋणको ज्यांना आपण पैसा दिलेला आहे उधारीवर, किंवा हे घ्या, ज्यांनी आपल्याकडून उधारीवर पैसा घेतलेला आहे, ते आपले काय असतात, डेप्टर असतात. तर त्यांना ते आपल्याला पैसा परत देतीलच, कारण ते आपले डेप्टर असतात, आपण लिहून घेतलेलं असतं त्यांना पैसा दिलेला जो असतो आपण. तर सनराय विविध प्रकारचे डेप्टर, आता ते नाव सुद्धा असू शकते, तर ते आपण इथं लिहित असतो. आणि ही जी काही आपण बेरीज करतो, म्हणजे देता बाजूची आणि असेट बाजूची, म्हणजे लॅबिलिटी आणि असेट बाजूची, आपण दोघांची जी काही बेरीज करतो शेवटी ती सारखी आली पाहिजे, म्हणजेच आपलं ताळेबंद स्थिती विवरण जुळलं असं हे घोषित होते. तर अशा प्रकारचं हे ताळेबंद आपण ताळेबंदाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यावर आपण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम पण घेणार आहोत. तर आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल RK कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण कॉमर्स विषय या विषयावर संपूर्ण माहिती घेणार आहोत.